सुरुवातीलाच आता एक मोठी बातमी पुण्यात नाही, पुण्यामधील पोर्शे अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय। दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं दोघांना चिरडल्याचं समोर येतंय। तर दुचाकी आणि कारच्या या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय पुण्यातली घटना आहे। पुण्यामधल्या पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुन्हा एकदा कार अपघाताची घटना समोर येते। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत, थेट वैभवकडे जाणार आहोत। वैभव, गुड मॉर्निंग। पुण्यामध्ये अपघात सत्र सतत सुरू असल्याचं दिसतंय। वैभव, मनाली गुड मॉर्निंग। मनसरला हा अपघात झालाय। मनसरच्या कळंबमध्ये जे आमदार आहेत खेडचे दिलीप मोहिते, त्यांचा पुतण्या आहे मयूर मोहिते, यानं त्याच्या फॉर्च्युनरनं भरधाव वेगानं 2 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे, ज्याच्यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झालाय। एक जण जो आहे तो गंभीर जखमी आहे। अपघातानंतर हा मयूर मोहिते अपघाताच्या ठिकाणीच बसून होता गाडीमध्ये आणि आसपासची लोक तिथं आल्यानंतर एका गाडीच्या डॅश कॅम मध्ये रेकॉर्ड झालाय तो गाडीत बसून असल्याचं। हे सगळे व्हिडिओज आहेत ते समोर आल्यानंतर मृताचे नातेवाईक जे आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये गेलेले होते आणि पोलीस ठाण्यात गेल्यानंतर रात्री उशिरा या दुचाकी स्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मनसर पोलिसांमध्ये या आमदाराच्या पुतण्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय। रात्रभर प्रचंड तणावाचं वातावरण जे आहे ते मनसर पोलीस ठाण्यामध्ये होतं। पोलीस आता या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई करतायत। जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जो ओम भालेराव नावाचा 19 वर्षीय तरुण दुचाकी चालवत होता त्याच्या जागेवरच मृत्यू झालेला होता। आपल्याकडे व्हिज्युअल्स मध्ये आपण पाहू शकतो गाडी जी आहे त्या गाडीचा रात्रीच्या वेळेस अपघात झालेला दिसतोय। फॉर्च्युनर सारख्या गाडीचं मोठं नुकसान झालंय आणि जो मृत झालेला मुलगा आहे घटनास्थळीच जागेवरच त्याचा मृत्यू झालेला होता। ओम भालेराव हा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित पडलेला दिसून येतोय। काही स्थानिक नागरिक आल्यानंतर या मयूर मोहिते याला गाडीतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन पुढची कारवाई जी आहे ती करण्यात आली। म्हणाली वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणाचे सगळे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।